नमस्कार. CC सॉफ्टवेअरमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपण मागील व्हिडिओमध्ये विद्यार्थी यादी ॲड कशी करावी किंवा एक्सेलद्वारे कशी इम्पोर्ट करावी याविषयी माहिती घेतलेलीच आहे. यापूर्वी शाळास्तर माहिती आपण पूर्ण केलेली असेल. ही माहिती भरल्यानंतर नोंदीमधून आपण विद्यार्थी यादी ॲड किंवा अपडेट केलेली असेल. यानंतर आपण भारांश निश्चिती कशी करावी याविषयी माहिती घेऊया. भारांश निश्चिती ही गुणनोंद करण्यापूर्वी करावी लागेल. जर आपण गुणनोंद करण्यासाठी या विंडोमध्ये जर गेलो तर या ठिकाणी विद्यार्थी यादी किंवा वरील हेडिंगमध्ये पैकी गुण येणार नाहीत. यासाठी भारांश निश्चिती करावी लागेल. भारांश निश्चिती करण्यापूर्वी आपण योग्य वर्ष निवडलेले आहे का याची खात्री करावी. यानंतर सत्र योग्य निवडा. या ठिकाणी सत्र 1 निवडलेलं आहे. आपली इयत्ता निवडा. यानंतर रिफ्रेश या बटनाला क्लिक करा. भारांश निश्चिती करण्यासाठी नोंदी टॅबमधून भारांश निश्चिती करा या बटनाला क्लिक करा. येथे विषयांच्या ठिकाणी ड्रॉपडाऊन लिस्ट आहे, यावर क्लिक करा. इयत्ता 4थी तुकडी अ यासाठी आपण भारांश निश्चिती करत आहोत. 4थीसाठी असणारे सर्व विषय या ठिकाणी आलेत का याची खात्री करा. यानंतर विषय निवडा. प्रथम मराठी निवडला, यानंतर इंग्रजी, यानंतर गणित, परिसर अभ्यास, कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण. सर्व विषय निवडल्यानंतर विषयांची संख्या खाली एकूण विषय आणि नोंदवलेले विषय 7 झालेले असतील. विषय ॲड करून झालेले आहेत. आता आपण एकूण गुण 60 आहेत आणि संकलितसाठी 40 आहेत. अ आणि ब एकूण 100 गुणांची परीक्षा आपण घेणार आहोत. येथे आकारिक मूल्यमापनामध्ये 8 तंत्रामध्ये 60 गुण होणं आवश्यक आहे. आता तोंडिकामध्ये मी 10 गुण सेट करतो. उपक्रम कृतीमध्ये 10 गुण, चाचणीसाठी 15 गुण. या ठिकाणी बेरीज आपोआप येणार नाही. या ठिकाणी वर्गकार्यामध्ये 10 गुण ठेवलेले आहेत. आता जर आपण बेरीज केली तर 10, 10, 10, 30, 40 आणि 45 गुण झालेले आहेत. प्रात्यक्षिक प्रयोगासाठी मी 15 गुण ठेवत आहे. बरोबर 60 गुण झाल्यानंतर याचा रंग बदलेल. रंग बदलल्यानंतर आपण इंग्रजी विषयासाठी भारांश निश्चिती करूयात. प्रकल्प सत्र 1 किंवा सत्र 2 मध्ये एकदाच घ्यावयाचा आहे. प्रकल्प कसा घ्यावयाचा याची माहिती आपण सत्र 2 निवडून घेणार आहोत. याच पद्धतीनं इंग्रजीसाठी भारांश निश्चिती करावयाची आहे. संकलित मूल्यमापनासाठी मराठीमध्ये तोंडीसाठी 10 गुण ठेवतो. यानंतर प्रात्यक्षिक प्रयोगात गुण न देता लेखी गुणांची 30 गुणांची परीक्षा ठेवतो. याची माहिती या ठिकाणी वर दर्शवलेली आहे. संकलित तोंडी किंवा प्रात्यक्षिकसाठी 10 गुण ठेवायचे आहेत आणि लेखी गुणांची परीक्षा ही 30 गुणांची घ्यावायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण 20 गुण ठेवले आणि खालील विंडोमध्ये जर गेलो तर ही परीक्षा 30 गुणांची होईल, पण या ठिकाणी कोणताही एरर दाखवलेला नाही. ही बेरीज मॅन्युअली आपण चेक करावायची आहे. या ठिकाणी कोणतीही ऑटोमॅटिक बेरीज ब गुणामध्ये होणार नाही. याचे कारण गतवर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी संकलित परीक्षा घ्यावयाची नव्हती, यामुळे हे सेटिंग या ठिकाणी करावे लागलेले आहे. फक्त भारांश निश्चिती आपण सत्र 1 आणि सत्र 2 मध्ये व्यवस्थित करावयाची आहे. यांची बेरीज
मॅन्युअली आपण चेक करून ती बरोबर एकूण गुणांनी एवढी येते का हे काळजीपूर्वक चेक करावायचे आहे. आता इंग्रजी विषयासाठी भारांश निश्चिती करत आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन विषयासाठी भारांश निश्चिती केलेली आहे. यानंतर आपण गणित किंवा परिसर अभ्यास यासाठी याच पद्धतीने भारांश निश्चिती करावी. कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण यासाठी संकलित मूल्यमापन नसल्यामुळे आपण फक्त आकारिक मूल्यमापनावरच त्यांची चाचणी किंवा त्यांचे मूल्यमापन करावयाचे आहे. यासाठी कलेसाठी प्रात्यक्षिक प्रयोगासाठी मी 30 गुण ठेवत आहे. उपक्रम कृतीसाठी 30 गुण आणि स्वाध्याय आणि वर्गकार्य यासाठी 30 आणि 30 60 40 गुण कमी पडत आहे. मी 40 गुण ठेवत आहे. 100 गुण आपोआप झाल्यानंतर याचा रंग बदलेल. या पद्धतीनं कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण यासाठी गुण ठरवावेत. मी नमुना गुण ठरवलेले आहेत. अशा पद्धतीनं भारांश निश्चिती केलेली आहे. गणित आणि विज्ञानसाठी याच मराठी किंवा इंग्रजी यासारखी भारांश निश्चिती करता येईल. यानंतर ही विंडो क्लोज करतो. आता आपण गुणनोंद करण्यासाठी तयार आहोत. गुणनोंद करण्यासाठी वर्ष, सत्र, इयत्ता आणि यानंतर विषय निवडणं आवश्यक राहील. या ठिकाणी मराठी विषय आहे. रिफ्रेश करा. गुणनोंद करामध्ये गेल्यास वरती गुणांची पट्टी आलेली असेल. आता आपण गुणनोंद करण्यास तयार आहोत. तत्पूर्वी ही विद्यार्थी यादी या ठिकाणी आलेली नाही. ही विद्यार्थी यादी या ठिकाणाहून आणता येईल किंवा हा जो 2 नंबरचा मुद्दा आहे विद्यार्थी यादी जोडणी टूल याला क्लिक करून जोडा या बटनाला क्लिक केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची यादी सर्व विषयांना जोडली जाईल. या ठिकाणी पहा मी जोडतो. ओके करा. यानंतर आपल्या इयत्तेसाठी जे जे विषय लागू असतील त्या सर्व विषयांना ही विद्यार्थी यादी जोडली जाईल. यानंतर ही विंडो क्लोज करा. आता गुणनोंद करामध्ये गेल्यास विद्यार्थी यादी दिसेल, विषय दिसेल. आता गुणनोंद करत असताना आपणास वरती 10 गुण असतील तर 10 पेक्षा जास्त गुण भरले जाणार नाहीत. जर का कीबोर्डवरील की दाबूनही अंक टाईप होत नसतील तर निमलॉक की ऑन आहे का याची खात्री करा आणि गुण भरण्यास सुरुवात करा. मूल्यमापन नोंदी कशा करावेत यासाठी वेगळा व्हिडिओ तयार होईल. मी सध्या ही विंडो क्लोज करतो. रिफ्रेश करतो. यानंतर नोंद वहीमध्ये जाऊन मूल्यमापन नोंदीमध्ये पहिल्या विद्यार्थ्यासाठी केलेल्या नोंदी या ठिकाणी आलेल्या असतील. प्रकल्प द्यावयाचा झाल्यास कसा द्यावा यासाठी मी सत्र 2 निवडत आहे. रिफ्रेश करत आहे. आपली इयत्ता योग्य आहे का याची खात्री करा. सत्र 1 आणि सत्र 2 या दोन्ही वेळेस भारांश निश्चिती करावी लागेल. सध्या द्वितीय सत्र निवडलं आहे आणि इयत्ता 4थी तुकडी अ आहे. विषय प्रथम निवडून घ्या. हे विषय कमी अधिक असतील तर याचा अर्थ आपण डिफॉल्ट सेटिंग बदललेलं असेल. या संदर्भात एक व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ आपण पाहून घ्यावा. विषय ॲड करून झालेले आहेत. नोंदवलेले विषय 6 दाखवत आहे. नोंदवलेले विषय 6 दाखवत असल्यास आपण वरती क्लिक करा. विषय नोंदवलेले 7 झालेले असतील. यानंतर सत्र 2 मध्ये आपणास प्रकल्प द्यावयाचा आहे. आता प्रकल्प देत असताना जर का आपणास प्रत्येक विद्यार्थ्याला मराठीच विषयात प्रकल्प द्यावयाचा असल्यास आपणास एखादे तंत्र ऑर ठेवण्याची गरज नाही.
ज्या प्रकारे आपण प्रश्नपत्रिका सेट करत असताना 5 पैकी 4 प्रश्न सोडवा अशी रचना प्रश्नपत्रिकेमध्ये करतो, तशीच रचना मूल्यमापन करत असताना 60च गुण ठेवायचे आहेत, पण 2 साधनतंत्रांना समान गुण ठेवायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणदान करत असताना 6 पैकी 5 किंवा 5 पैकी 4 तंत्रामध्येच गुण द्यावयाचे आहेत. आता प्रकल्पामध्ये 10 गुण ठेवलेत, तोंडीसाठी 10 गुण ठेवलेत असं गृहीत धरू. प्रात्यक्षिक प्रयोगासाठी 10 गुण, उपक्रम कृतीसाठी 15, लेखी चाचणीसाठी 15. आता गुणांची जर बेरीज केली तर 15 15 30, 30 आणि 10 40, 40 आणि 10 50 गुण झालेले आहेत आणि प्रकल्पासाठी 10 गुण ठेवलेले आहेत. 60 गुण झालेले आहेत. 60 गुण झाल्यानंतर रंग बदलला जाईल. संकलित मूल्यमापनासाठी 10 गुण आणि लेखीसाठी 30 गुण, 40 गुण झालेले असतील. 100 गुणांचं 12 निश्चिती मराठी विषयासाठी झालेली आहे आणि इतर विषयासाठी आपण प्रकल्पामध्ये गुण देण्याची गरज नाही, जर का फक्त मराठी विषयात सर्व विद्यार्थ्यांना प्रकल्प द्यावायचा असेल तर. आता जर का वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयामध्ये प्रकल्प द्यावायचे असल्यास काय करावे लागेल? यासाठी इंग्रजी विषयामध्ये काही विद्यार्थ्यांना प्रकल्प द्यायचा आहे, गणित विषयात काही विद्यार्थ्यांना प्रकल्प द्यायचा आहे, विज्ञान विषयात काही विद्यार्थ्यांना प्रकल्प द्यायचा आहे. असे गृहीत धरल्यास आपण या ठिकाणी 12 निश्चिती केल्यानंतर मी सर्व ठिकाणी समान गुण ठरवतो. प्रकल्प या विषयामध्ये पहिल्या विद्यार्थ्याला मराठीत प्रकल्प द्यावायचा आहे, इतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या विषयामध्ये प्रकल्प द्यावायचा आहे. अशा वेळेस ऑप्शन तयार करावा लागेल, म्हणजे विकल्प तयार करावा लागेल. विकल्पासाठी आपण स्वाध्याय वर्गकार्य या साधनतंत्राचा उपयोग करूया. या ठिकाणी 10 गुण, जेवढे प्रकल्पामध्ये गुण आहेत तेवढेच गुण या ठिकाणी ठेवा. या ठिकाणी 15 गुण असतील तर या ठिकाणी 15च गुण ठेवणं आवश्यक राहील, पण 5 गुण एक्स्ट्रा झालेले आहेत. आपण इतर ठिकाणाहून 5 गुण कमी करावायचे आहेत. आता बेरीज करत असताना प्रकल्प एवढे गुण जास्त व्हावे लागतील, म्हणजे 60पेक्षा जास्त होणं आवश्यक राहील. या ठिकाणी 10 आणि 10 गुण, प्रकल्पाला जेवढे गुण ठेवलेले आहेत तेवढेच गुण स्वाध्याय किंवा वर्गकार्य यासाठी ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं 12 निश्चिती करून ही विंडो क्लोज करावायची आहे. यानंतर प्रत्यक्ष गुणदान करत असताना विद्यार्थ्याला एकतर प्रकल्पामध्ये गुण द्यावायचे आहेत किंवा स्वाध्याय वर्गकार्य यामध्ये गुण द्यावायचे आहेत. दोन्हीमध्ये गुण द्यावायचे नाहीत, कारण आपण प्रकल्पासाठी ऑर म्हणून स्वाध्याय वर्गकार्य निवडलेलं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये प्रकल्प द्यावायचे असतील त्यांना आपण प्रकल्पामध्ये गुण देऊ शकतो आणि ज्यांना मराठीपेक्षा वेगळ्या विषयात गुणदान करावायचे आहेत त्यांना प्रकल्पात गुणदान न करता स्वाध्याय किंवा वर्गकार्य यामध्ये गुणदान करावायचं आहे. जसं या ठिकाणी थोडक्यात मी दाखवतो. विद्यार्थ्यादी जोडणी टूलमधून ही विद्यार्थ्यादी जोडणी पूर्ण करा. ही जोडणी सत्र 1 आणि सत्र 2 या दोन्ही वेळेस पूर्ण करावी लागेल. ही विंडो क्लोज करा, रिफ्रेश करा. यानंतर योग्य विषय निवडा, गुणनोंद करामध्ये जा. गुणनोंदमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी गुणदान करावायचं आहे. आता साधना हिला मराठीमध्ये प्रकल्प द्यायचे, महेशला गणितामध्ये आणि दिनेशला समजा इंग्रजीमध्ये प्रकल्प द्यायचा आहे. आता साधनाला मराठीत प्रकल्प द्यावायचा असल्यास तिला मराठीमध्ये प्रकल्पामध्ये गुणदान करा आणि इतर विद्यार्थ्यांना स्वाध्याय या तंत्रामध्ये गुणदान करा.
महेश आणि दिनेश या विद्यार्थ्यांना प्रकल्प या तंत्रामध्ये गुणदान करावायचं नाही, कारण त्यांना स्वाध्याय या तंत्रामध्ये गुणदान केलेलं आहे. आता इतर विषयासाठी आपण गुणदान करू शकता. मी नमुना गुणदान करत आहे. गुणदान केल्यानंतर आपोआप याचा रंग बदलेल. चुकून जर का आपण प्रकल्पामध्ये गुणदान केलेच तर काय होते पहा, या ठिकाणी रेड सिग्नल दाखवला जाईल. याचा अर्थ काहीतरी चूक झालेली आहे हे लक्षात घ्यावे. मी प्रकल्पामधले गुण काढत आहे. एकतर प्रकल्पामध्ये किंवा स्वाध्यायामध्ये या दोन्हीपैकी एकाच तंत्रामध्ये गुणदान केल्यास बरोबर सर्व माहिती बरोबर असल्यास या ठिकाणी कोणताही रंग वेगळा येणार नाही, तो ग्रे कलर असेल, याचा अर्थ सर्व बरोबर आहे. संकलित गुणदान करणे सोपे आहे, याबद्दल जास्त काही सांगण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. सर्व गुणदान करून झालेले आहे. प्राप्त श्रेणी लगेच दिसू लागेल. यानंतर मराठी विषयाच्या ऐवजी इंग्रजी विषय निवडून सेट बटनाला क्लिक करत आहे. इंग्रजी विषय सेट होईल. वरती हेडिंगचा रंग बदलेल. आता या ठिकाणी दिनेश माधवला प्रकल्पामध्ये गुण द्यावायचे आहेत. यासाठी मी दिनेशला 15 पैकी गुण देत आहे. आता महेश आणि साधना यांना मात्र प्रकल्पामध्ये गुण द्यावायचे नाहीत. अशा वेळेस यांना या ठिकाणी स्वाध्यायामध्ये गुणदान करावायचं आहे. इतर विषयातील गुणदान आपण करून घ्या. सर्व गुणदान बरोबर झाल्यास ग्रे कलरमध्ये याचा रंग बदलेल, एकूण आकार 1 गुणांचा. जर काही चूक झाल्यास किंवा या ठिकाणी गुण भरलं गेल्यास याचा रंग लाल होईल. यासाठी या ठिकाणी ऑप्शनल तंत्रामध्ये दोन्ही ठिकाणी गुणदान झालेलं आहे आणि हे चूक आहे. एकूण गुण आपण या विद्यार्थ्याला 75 पैकी गुणदान केलेलं आहे असा याचा अर्थ होईल. यासाठी स्वाध्याय किंवा प्रकल्प या दोन्हीपैकी एकाच तंत्रामध्ये गुणदान करावे लागेल. यानंतर उजवीकडील संकलित भाग आपण पूर्ण करू शकता आणि प्रकल्प वेगवेगळ्या विषयामध्ये कसा द्यावा आणि त्याची गुणदान कसे करावे हे आपणास समजलेले असेल. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.